अनुभव काय? मला मी आतापर्यंत जेवढ्या आश्रमावर गेलो त्या सगळ्या आश्रमांपेक्षा या आश्रमाचं मला वैशिष्ट्य असं वाटलं तर प्रत्येक आश्रमावर व्यसन असतात, कुठे बिडी सिगरेट फिल्म, परंतु या आश्रमावर मला तसं अजिबात नाही. ही स्वच्छता खूप चांगली, टापटे चांगली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं सेवाभाव एवढा आहे. जसं आपल्याकडे एखादा पाहुणा येतो म्हणजे जावई येतो, जावयाचा जसं आपण आदर सत्कार करतो, सन्मान करतो, तसं या ठिकाणी प्रत्येक परिक्रमावासियांचं, नुसतं आमचंच नाही तर माझ्या मताने प्रत्येक परिक्रमावासियांची या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे सन्मानाने सेवा केली जाते आणि त्यांचं मन अगदी समाधान होऊन इथून ते परत जातात. हे एक मला वैशिष्ट्य या आश्रमाचं वाटतं. काही सूचना असेल तर सांगू शकता तुम्ही? नाही, सूचना म्हणजे अशा अपूर्णता काहीच नाही या ठिकाणी, त्याच्यामुळे सूचना देण्याचं काही आणि बापू जे आहेत तर बापूंचा स्वभाव म्हणजे खूपच म्हणजे खूप एवढा चांगला आहे ना. मला त्यांना पाहून मला स्वतःला खूप म्हणजे माझं मी भाग्य समजतो, अशा साधूंचं आम्हाला दर्शन झालं हे आमचं भाग्य आहे या ठिकाणी. आणि मी जे काल ऐकलं की या ठिकाणी नर्मदा मैल मागच्या वर्षी जो पूर आला होता याच्यावरती 20 फूट पाणी होतं, तरी मंदिरामध्ये कुठलंही म्हणजे डागसुद्धा पडला नाही, कुठलंही नुकसान झालं नाही, ओलं झालं नाही. हे म्हणजे या जागेचं म्हणजे पावित्र्यता याच्यावरून लक्षात येते. या जागेची पुण्यभूमी कशी आहे हे याच्यावरून लक्षात येतं. तर मला स्वतःला येऊन खूप मोठं समाधान झालं आणि माझी परिक्रमा पूर्ण झाली. निश्चित या ठिकाणी एकदा येईल. नर्मदे नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे.